एक मुलगा होता अविनाश नावाचा. तो खूप भारी आणि धावपळीचं आयुष्य जगणारा होता. सकाळी ऑफिस, दुपारी टार्गेट, संध्याकाळी ट्रॅफिक आणि रात्री दुसऱ्या दिवशीची काळजी. पण त्याच्या आयुष्यात एक गोष्ट कायम होती. कानातले इयरफोन आणि रेडिओवरचा त्याचा आवडता शो. एक दिवस त्याचं मन खूप भारी झालं. कामाचं प्रेशर, घरची टेन्शन, त्याला काय हवं, त्याला काय नको याचा विचार त्याच्या मनातून निघून गेला. तो बाईक चालवत होता. अचानक गाडी सिग्नलला थांबली. तिथे एक छोटासा मुलगा फुलं विकत होता. बारीकशी हसू, मिटक्या डोळ्याचा आणि चेहऱ्यावर खूप छान प्रसन्न अशी चमक असलेला. तो त्याला म्हणाला, भाऊ, फुलं घे ना, स्पेशल कुणाला तरी द्यायला. त्यावर अविनाशने त्याला विचारलं, तू एवढा खुश कसा रे? दिवसभर उन्हामध्ये उभा असतोस. त्यावर तो मुलगा हलकासा हसला आणि अविनाशला म्हणाला, खुश तर राहायलाच पाहिजे ना भाऊ, रडून तर सूर्यही उगवत नाही. त्याच्या या एवढ्याशा वाक्याने अविनाशला खूप मोठा झटका बसला. सिग्नल हिरवा झाला तरी तो काही सेकंद तिथेच उभा राहिला. त्याच्या मनात त्यावेळेस एकच विचार आला, आपलं आयुष्य ना आपणच जड करून टाकलेलं आहे. त्या दिवशी अविनाश ऑफिसला गेला. टार्गेट, मीटिंग यापेक्षाही त्याने आज स्वतःला महत्त्व द्यायला सुरुवात केली. ईमेल्स थांबू शकतात, लोकं देखील वाट पाहू शकते, पण आपलं मन, आपली काळजी आपण नाही घेतली तर आणखी कोण घेणार? संध्याकाळी जाताना त्याने रेडिओ सुरू केला. त्यावर आरजे म्हणत होता, कधी कधी आयुष्य हे थांबत नाही, चुकाही होतच राहतील, पण तू हरायचं नाही, थांबायचं नाही. तुझ्या आयुष्यातलं पुढचं पाऊल आणखी शानपणाने टाकायचं. अविनाश हसला, कारण त्यांनी आज त्याच्या आयुष्यातलं खूप महत्त्वाचं पुढचं पाऊल टाकलेलं होतं. थोडं थांबून तो स्वतःकडे बघायला शिकला होता. मित्रांनो, उद्याच्या काळजीसाठी आजचा दिवस वाया घालवू नका. आज हसा, तो दिवस खूप छान पद्धतीने जगा, कारण तुम्ही आहात म्हणूनच ही दुनिया आहे. त्यामुळे स्वतःला महत्त्व द्या आणि सतत स्वतःला मोटिवेट करण्यासाठी या व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.